झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंच्या जालन्यातल्या भाषणावरून मनसे आणि भाजपत जुंपलीये। भाजपवर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या मनसेला घोटाळा शोधणं शक्य होतं का असा सवाल केलाय विनोद तावडे यांनी। सिंचनाच्या आकडेवारी, पैसे खर्च किती झाले, कुठे घोटाळे झाले, कसे वाढत गेले, हा तपशीलवार एक एक कागदाचा पुरावा घेत सभागृहात आम्ही सगळ्यांनी त्यातलं मांडलेलं आहे। आणि त्यामुळेच तर हे सगळं इतकी चर्चा बाहेर आली, जनतेपर्यंत विषय पोहोचला। आम्ही जर हे बाहेर काढलं नसतं तर आतापर्यंत मनसेने कधी काही मांडलं नव्हतं, आणि आम्ही नसतं काढलं तर त्यांना मांडता आलं असतं असंही मला वाटत नाही। त्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रकरण आम्ही बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या या आरोपात तथ्य नाही हे मात्र नक्की। आमदारांनी जास्तीत जास्त आक्रमकपणे प्रत्येक वेळेला विरोधी पक्षामध्ये सहभाग घेतलाय आणि आपली स्वतंत्र भूमिका त्या ठिकाणी ठामपणे मांडलेली आहे। विधानसभेतल्या वेगवेगळ्या आयुधांच्या मार्फत चर्चा असो, विरोधी पक्षांना आणलेला प्रस्ताव असो किंवा इतर चर्चेच्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही सिंचनाबाबतीत त्या ठिकाणी विधानसभेत सुद्धा आक्रमक राहिलेली आहे। कदाचित ते विधान परिषद वर असल्यामुळे खाली विधानसभेचे मनसेचे आमदार किती आक्रमक आहेत याची माहिती त्यांनी नीट घेतलेली नसावी। झी 24 तास एक पाऊल पुढे।